पीपल्स हायस्कूल गोकुळनगर नांदेड येथे विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी आपले नवनवे प्रयोग सादर केले आणि विद्यार्थ्यांमधली कल्पकता आणि त्यांची वैज्ञानिक दृष्टी ही शाळेच्याही लक्षात आली। या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून अनेक वैज्ञानिक प्रयोग सादर केले आणि ते प्रयोग आपल्या परीक्षकांसमोरही मांडले। विज्ञान प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसोबत पालकही उपस्थित होते। नमस्कार। आज पीपल्स हायस्कूल गोकुळनगर नांदेड येथे प्राथमिक विभागातर्फे विज्ञानाचं प्रदर्शन संपन्न करण्यात आलेलं आहे। काल सुद्धा माध्यमिक विज्ञानाचं प्रदर्शन झालेलं आहे। आमची शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक मिळून शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची कास कशी धरली पाहिजे, विज्ञानामुळे कशी प्रगती होते, देशाचं संरक्षण असो की देशाचं आरोग्य असो, तिथे विज्ञानाची फार आवश्यकता आहे हे त्यांना कळून चुकते, हे त्यांना दाखवलं जाते। विज्ञानामुळे अजून काय प्रगती होती, कृषी क्षेत्रात अशी प्रगती झालेली आहे। कृषी क्षेत्रात आपण पाहतो, जेव्हा बटाटे लागत होते तर फक्त जमिनीत बटाटे लागत होते, वर झाड दिसत होतं, आणि जेव्हा टमाटे लागत होते तर जमिनीच्या वर टमाटे लागत होते आणि झाड दिसत होतं। पण विज्ञानामुळे अशी प्रगती झालेली आहे, खाली बटाटे आणि वर टमाटे असे झाडे विज्ञानाने विकसित केले आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा गोष्टीचा फायदा घ्यावा, विज्ञानाची कास धरावी आणि पुढे जावं, अशा मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो। आणि प्राथमिकच्या मुख्याध्यापिका केंद्रे मॅडम आणि सर्व शिक्षक यांना शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। माझं नाव प्रिया शिवराज केंद्रे आहे। मी पीपल्स प्राथमिक शाळेची सहशिक्षिका आहे। आज आपल्या इथे विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम झालेला आहे। सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे इथे प्रतिसाद दिलेला आहे। आपल्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय जहागीरदार सर यांच्या उपस्थित हा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडलेला आहे। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर, चौधरी सर, चिल्लमवार सर आणि गाडेकर सर, तसेच प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सोनाली केंद्रे मॅडम इथे कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडला व हा कार्यक्रम संपला। इथे मी असं जाहीर करते, सर्वांचे खूप खूप आभार। धन्यवाद। पीपल्स प्राथमिक शाळा, मी मुख्याध्यापिका केंद्रे सोनाली भगवानराव। आमच्या इथे शाळेमध्ये वर्ग 1 ते 4 वर्गाच्या विद्यार्थ्यांची विज्ञान प्रदर्शने भरवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्रयोग केलेले आहेत आणि त्यामधून जे आहे अज्ञानाकडनं ज्ञानाकडे आणि अंधश्रद्धा न बाळगता आपण विज्ञानामधून शिकलं पाहिजे की विज्ञानामधनं आपण अनेक गोष्टी शिकल्या पाहिजे। जे अनेक शोध लागत आहेत ते शोध कसे लागत आहेत याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे। त्यामधनं पर्यावरणपूरक अनेक गोष्टीचा त्यांनी माहिती दिलेली आहे। तसंच ज्वालामुखी बद्दल माहिती दिलेली आहे, फळांबद्दल माहिती दिलेली आहे, बॉडी पार्ट्स बद्दल माहिती दिलेली आहे, व्हेजिटेबल्स बद्दल माहिती दिलेली आहे, तसंच पवनचक्की बद्दल देखील माहिती दिली। असे अनेक प्रयोग आहेत ज्याद्वारे विद्यार्थ्यांनी इथे प्रेझेंट केलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं सादरीकरण करून त्यांनी स्वतःला इथे प्रेझेंट केलेलं आहे। नमस्कार, मी मुख्याध्यापक पीपल्स हायस्कूल नांदेड। या ठिकाणी आपण सर्वजण बघतात की पीपल्स प्राथमिक शाळेचे सर्व चिमुकले विद्यार्थी विविध प्रकारचे प्रयोग ते त्यांनी करून आणलेले आहेत आणि विविधांगी प्रयोगांचं त्यांनी या ठिकाणी प्रात्यक्षिक सुद्धा केलेले आहे। आणि यामधूनच हा उपक्रम आम्ही जवळपास 4 ते 5 वर्षापासून अशा प्रकारचा उपक्रम राबवत आहोत। आणि या उपक्रमाचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या वैज्ञानिक त्यांची जनजागृती व्हावी व त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने प्राथमिकच्या मुख्याध्यापिका केंद्रे मॅडम आणि त्यांच्या पूर्ण स्टाफने अशा प्रकारचे वैविध्यपूर्ण असं वैज्ञानिक प्रदर्शन या ठिकाणी साजरे केलं। त्यांचं आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचं या ठिकाणी मी आभार मानतो, अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर आमच्या शाळेचे शाळा समिती अध्यक्ष आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सदस्य माननीय नवनिहाल सिंगजी जहागीरदार सर या ठिकाणी प्रदर्शनासाठी उपस्थित झाले। त्यांनी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि आम्हाला सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आणि पुनश्च एकदा सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचा त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी
अशा प्रकारच्या प्रदर्शनामध्ये आपले साहित्य मांडले. धन्यवाद. विभाग प्रमुख चिलवरावर असून या प्रायमरी शाळेनं जे चिमुकल्यांच्या माध्यमातून अगदी लहान लहान मुलांनी अगदी प्रयोग दाखवत असताना, स्वतः बोलत असताना बोलून आम्हाला ते मार्गदर्शन केलं, सांगितलं हे अशा प्रकारचं प्रयोग अशा प्रकारे केलं जातं. याबद्दल त्यांना करून घेणारे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे पीपल्स या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका केंद्रे मॅडम व त्यांचे सर्व संच आणि स्टॉफ या सर्वांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो. त्यानंतर आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारे आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय जागीरदार साहेब या सर्व आमच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देतात, त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.